आणि टाकल्याचा असा आहे का पूर्वी आई वगैरे आपल्याला माहिती आहे मग मुलांना दंत वगैरे होऊ नये आणि जो बिगवा असतो उभारला ना याचा फक्त तुम्ही रस लावला ना 2 दिवसात तुमचा क्लिअर बिगवा म्हणजे नका टाकल्याच्या पाल्याला पण आयुर्वेदिक पण आहे आणि कोणी उपाय करतात म्हणजे रानभाज्यांचं प्रदर्शन भरवलंय, काय सांगाल? नमस्कार. आज कल्याण तालुक्यातील तहसीलदार कार्यालय कल्याण या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी रानभाज्या महोत्सव साजरा करत आहोत. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून कल्याण तालुक्यातील या ठिकाणी कृषी विभागामार्फत हा खूप चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दरवर्षीच आपण या तहसील कार्यालयामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो. कल्याण तालुक्यातील दूरदूर गावामधून खेडेगावातील आपले शेतकरी बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत, ते त्यांच्या घरामध्ये आजूबाजूला परसामध्ये दारामध्ये पिकवलेला जो खरा रानमेवा जो आहे, रानभाज्या, त्यांना आपण या ठिकाणी एक हक्काचं विक्रीसाठीचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एक प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी हा कार्यक्रम दरवर्षी या तहसील कार्यालयात सादर करत असतो. जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त रानभाज्यांची माहिती करून घ्यावी. आज या ठिकाणी आपल्याला रानभाज्यांचं महत्त्व काय आहे, खरा डॉक्टर जर आपल्याला या ठिकाणी बाजूला ठेवायचा असेल तर शरीरासाठी रानभाज्या अत्यंत आवश्यक आहेत. केमिकल मुक्त असणाऱ्या रानभाज्या ज्याच्यावर कुठल्याही औषधांचा वापर केलेला नाही आणि आपल्या प्राचीन वैद्यकालापासून आपल्याला या ठिकाणी रानभाज्या या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर नागरिकांनी या महोत्सवाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, या भाज्यांची माहिती करून घ्यावी. आदर्श शेतकरी, प्रगतिशील शेतकरी, राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त शेतकरी सुद्धा या ठिकाणी या महोत्सवामध्ये उपस्थित आहेत. रानभाज्यांची माहिती त्यांच्याकडून अत्यंत विस्तृत स्वरूपामध्ये आणि त्यांचं महत्त्वही नक्की आपल्यासाठी काय आहे ते व्यवस्थित पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ते समजून सांगत आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी लाभ घ्यावा असं आवाहन मी तहसील कार्यालय तसेच कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत करतो. धन्यवाद.